कसा आहे आंबा तोंडाला पाल गेली आता फळ्या खाली काढू तिला बघा. प्रशिक्षक गादी होती चढली पाल आणि असं पडलोय ना का भारी वाटते मस्त. कसे आहात गाईस? आज जरा ब्लॉग खूप उशिरा चालू केलाय मी. आता पार 1 वाजून गेले नाही का. अरे दुपार होऊन गेली आहे पण आता करावं चालू नाही का. कधी तर कधी करायचंच आहे. मग जरा असं नोट्स काढले इम्पॉर्टंट WTचे. मग आता आलो जेवण करून मस्त बिगी. जरा गरम झालं मग ताक बी घेतलंय जरा पिऊ आणि परत बसू अभ्यासाला. दुपारचे वाजले 2 बसलो होता अभ्यास करत. पण पोरं बोलले की आपण आंबे खाऊ नाही का. आणले होते घरून आंबे मी. कसा आहे आंबा तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या. आंबे खाऊ आणि परत बसू अभ्यासाला. मग बसलो थोड्या वेळाने अभ्यास करायला. DSBDचे नोट्स काढू म्हणलं. मग ते व्हिडिओ बघता बघता नोट्स काढले. ह्या अँगलने पण शूट केलं. कोणता अँगल चांगला वाटतं मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. गाईज आता केला थोडा वेळ ते अभ्यास पण जास्त वेळ काय बसवत नाही का. कालपासून जरा तब्येत खराब झाली आहे माझी. मग आता थोडा वेळ झोपतो आणि मग बघू नंतर काय होतं तुम्हाला दाखवतो. गाईज वाजलेत 3:45. अजून पण बरं वाटत नाही. झोपलोच होतो. परत जेवण करून आलो त्याच्यानंतर पूर्ण झोपलो होतो. आता उठलोय. ते पाल शिरली नाही का तिला आपण बाहेर काढू. आता पाल गेली आता फळ्या खाली काढू तिला आपण रूमच्या बाहेर लवकरच. गाईज बघा प्रशिक्षक गादी होती चढली पाल तर गाईज आता वाजले 5:15. झोपलं होतं पण आदित्यन ते बोलायला आले पाणी ओढवायचे काम. इथून पाणी चालू होतं. मला काय वाटलं माझं लक्ष नाही पण माझं लक्ष आहे. मग पोरं आले आदित्यन ते म्हणे चल म्हणे नाश्त्याला. माझी इच्छा नव्हती पण मला की चल म्हणून मग जावंच लागतं. चला बघू. काय गार्डनमध्ये बसलोय. नाश्त्याचं काय केलं नाही. तर फ्रुटी पिली बसलाय आणि तो यश तिथं बसलाय. ते कुत्र्यासोबत खेळू राहिलेत. मला बसू थोड्या वेळ जाऊ रूमवरती. काहीच आता म्हणलं बेंचवरती झोपूनच घ्यावा. तर अंग पण दुखत होतं म्हणलं असं झोपलं म्हणजे असं पडलोय नाही का. भारी वाटते मस्त. थंड थंड वारं सुटले. तिथे नारळाचं झाड आहे तिथे त्याच्यामधून नारळ नाही पडला पाहिजे. तसे कमीच आहे नारळ पण पडला तर वाट लागेल. पडला तर वाटच लागेल. बसू थोड्यावरती बसतो थोड्या वेळ. नंतर वाटलं तर पडू असंच आणि जाऊ रूमवरती. आम्ही असंच बसलो होतो गार्डनमध्ये. माझं अचानक लक्ष गेलं की आदित्य असं का करू राहिलं. कोणता विचार आहे ते मग ना. तर बघा असं त्याला आवाज पण दिला मी आदित्य पण त्यांनी काय बघितलं फक्त काय बोललंच नाही. कोणता गुंगी ते काय माहिती का कोणत्या टेन्शनमध्ये आहे. तो जिरा सोडा पिऊ राहिलाय. काय समजेना झालंय. एकदा ओम पण बसलेला आहे. तो पण दिसतं त्याच्या फोनमध्येच लक्ष आहे. काय म्हणावं त्याला. चला मी लॉकच करून घेतले आधी. त्याला कधीच उघडत नाही त्याच्याशी. आदित्य ट्राय करत होता कडे उघडायचं पण त्याच्याशी काय होतच नव्हतं. मग तो ओमला आवाज दिला. ओम पुढे गेला त्या निघून आला तो. मी उघडायचं रेडीच नव्हतं. आला तो मग उघडली कडी. मग झाला फ्री आदित्य. बघा कसा मोका हिंडतोय. चला गाईच आजसाठी एवढंच. दिवसभर काय कुठं गेलो नाही का काय नाही. रूमवरतीच होतो. खूप बॉडी पेन होत होता. जरा आजारी पण पडलोय. मग जेवणावरून आलो तेव्हा पण काय शूट केलं नाही. त्याच्यानंतर थोडा वेळ अभ्यास करायला बसलो. DSBDचे नोट्स काढले तेव्हा पण काही शूट करायला टाईमच नाही भेटला. मग चालते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बॉय.